दिनांक 12 मार्च रोजी कैलादेवी पोलीस स्टेशन परिसरात एका युवकाचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेला रस्ता अपघाताचे स्वरूप दिल्याचे पोलिसांनी पाहता क्षणीच ओळखले आणि तपासाला सुरुवात झाली. पुढे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा खून असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे खुनाचा गुन्हा नोंद करून पोलीस तपास सुरू झाला. या चौकशीत या मयताचा 20 लाखाचा विमा उतरवला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. 20 वर्ष अंथरुणावर असलेल्या माणसाचा इतका मोठा विमा कसा काय उतरवला? विमा उतरवल्यानंतर 3 महिन्यातच त्याचा मृत्यू कसा झाला? पद्धतशीर खून करून त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न कुणी केला? त्याचा खून कुणी केला? याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. अशाच नवनवीन स्टोरी दररोज ऐकण्यासाठी कलम 302 चॅनेलला सबस्क्राईब करा. आजमगड जिल्ह्यामध्ये राजवती ही तिचा पती रामनिवास याच्यासोबत राहत होती. पती अंथरुणावर पडल्याने शेतीची सगळी कामे तिलाच करावी लागत. तसेच इतर सर्वच कामाची जबाबदारी तिच्यावरच होती. परिणामी तिला कोणाच्या ना कोणाच्या हातापाया पडावे लागत होते. विशेष म्हणजे गावातील लोकही तिला मदतीला लगेच येत. कारण राजवती 4 चौघीत उठून दिसणारी होती. मोकळा चंचल स्वभाव असल्याने तिचे गावात कोणाशीही लगेच जमत असे. या गावात एक जनसेवा केंद्र होते. तिथे ऑपरेटर म्हणून रामकृष्ण नावाचा गृहस्थ होता. वास्तविक तो विवाहित होता. काही ना काही कामानिमित्त राजवती त्याच्याकडे येई तेव्हा तो तिच्याकडे पाहत बसे. हे तिनेही हेरले होते. ती त्याच्याशी हसून लाडात येऊन बोलत असे. तोही तिच्याशी लगट करण्याची संधी सोडत नव्हता. एक दिवस ती म्हणाली, अहो माझ्या नवऱ्याचा विमा उतरून देता का? तेव्हा तो तिला म्हणाला, अगं तुझा नवरा तर अंथरुणावर झोपू नये, त्याचा विमा कसा उतरवता येईल? मेडिकल चेकअप केल्याशिवाय विमा उतरवता येत नाही. तो अंथरुणावर आहे म्हणून तर म्हणते, त्याचा आता काही उपयोग नाही. त्याच्या माघारी मी काय करू? तेव्हा तो म्हणाला, नंतरचा विचार करतेस मग आताचा का करत नाही? ती म्हणली, काय करू, तो घरात आहे ना. तेव्हा तो म्हणाला, आपण बाहेर कुठेतरी जाऊ. ती लाजत हसली आणि म्हणाली, आधी माझे विम्याचे काम करून द्या, मग तुम्हाला काय करायची ते करा. तो म्हणाला, काम करून देतो, पण आपण बाहेर कधी जायचं? तेव्हा ती म्हणाली, इथेच कुठेतरी बघा ना, शेतात बितात. तर तो म्हणाला, नाही नाही, पैशाचं मी बघतो, तू फक्त तयार हो, आपण बाहेर कुठेतरी जाऊ. असे बोलणे ऐकून तिने मान हलवली. त्याने सगळी नियोजन लावले. तिला त्याने एस टीमध्ये बसून दिले आणि तो स्वतः गाडीवर शहराच्या ठिकाणी गेला. तिथे त्याने लॉज बुक केला होता. तिलाही याचा अंदाज होताच. तिनेही आडेवडे घेतले नाही. बंद खोलीत तिने त्याच्यासमोर जेवणाचा सगळा खजिना खुला केला आणि त्या दोघांनी रात्रभर तिथे मस्त कामक्रीडा केली. कामक्रीडा चालू असताना त्याने तिला विचारले, विजयबरोबर तुझे संबंध चालू आहेत ना? तेव्हा तिने होकार दिला. तो तिला म्हणाला, कशाला तशी वागतेस? गावात बदनामी कशाला करतेस? त्याला सोडून दे आणि माझ्यासोबत राहा. तिने त्याला होकार दिला. ती मात्र आपल्याच विचारात गर्क होती. तिच्या डोक्यात वेगळाच विचार फिरत होता. गावातील रेशन दुकानदार विजय हा तिला नेहमीच आपुलकीने वागवत होता. तिच्याकडे पैसे असोत वा नसोत, तो तिला रेशनचे धान्य तसेच इतर सर्व किराणा माल देत होता. तिच्याकडे कधीच पैसाही मागत नव्हता. तो इतका मेहरबान का, याचे उत्तर तिला त्याच्याकडूनच मिळाले. तो तिच्यावर प्रेम करत होता. ती आपली प्रेमिका असावी अशी त्याची इच्छा होती. त्याने आपली इच्छा बोलून दाखवल्यानंतर तिनेही त्याला होकार दिला. दोघांचे प्रेम प्रकरण चांगलेच बहरले होते. दोघे अगदी नवरा बायकोसारखे प्रणय सुखाचा आनंद घेत होते. पण या संबंधात तिचा पतीचा अडसर होता. तो अडसर दूर कसा करायचा याचा विचार राजवती आणि विजय करत होते. हा अडसर दूर झाला पाहिजे, पण त्यासोबत आपल्याला काहीतरी फायदाही झाला पाहिजे असे त्यांना वाटत होते. त्यांनी एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी त्यांनी तिच्या पतीचा विमा उतरण्याचे ठरवले. हा विमा थोडका नाही तर 20 लाखाचा उतरण्याचे ठरले. पण आजारी गरीब माणसाचा इतका मोठा विमा कसा उतरला जाईल हा मोठा प्रश्न होता. या प्रश्नाचे उत्तर सेवा केंद्र चालवणाऱ्या रामकृष्णजवळ होते. तो काहीतरी गोलमाल करू शकणार होता. त्यासाठी त्याला जाळ्यात ओढण्याचे ठरवले. त्यानुसार राजवतींनी चाल खेळली आणि रामकिशन तिच्या मिठीत आला. तिच्या देहासाठी तो आता काहीही करण्यास तयार होता. 1-2 भेटीतच त्याने राजवतीचा पती रामनिवास याचा तब्बल 20 लाखाचा विमा उतरवला. दिवसामागून दिवस गेले. राजवती आता विजय सिंग आणि रामकिशन या दोघांबरोबर इश्काचा खेळ खेळत होती. विमा उतरून 3 महिने झाले होते. आता विजय आणि राजवतीने दुसरा डाव खेळला. तिने लॉजमधील खोलीत एकांतात रामकिशनवर नवे जाळे टाकले.
आपण असे किती दिवस चोरून मिळणार असे तिने त्याला विचारले. तेव्हा तो म्हणला, काय करायचे? ती म्हणली, माझ्या नवऱ्याचा काहीतरी बंदोबस्त केला तर आपण दोघे कायम मिळू शकतो. तिचे हे बोलणे ऐकून रामकिशन घाबरला. त्याला बायको मुले होती. तो असे करणार नव्हता. त्याने घाबरत तिला विचारले. ती त्याला म्हणाली, विजय तर कधीही माझ्या नवऱ्याचा काटा काढायला तयार आहे. त्याला फक्त मी पाहिजे, तुम्हाला मी नको का? तिने लटक्या रागाने विचारले. तेव्हा तो म्हणाला, मला तू खूप आवडते आहे, पण काटा काढायचा म्हणजे धोकादायकच असते. तेव्हा ती म्हणाली, मग एक काम करता येईल, मी, विजय आणि तुम्ही आपण तिघे मिळून हे काम करू. तेव्हा तो म्हणाला, विजय कसा तयार होईल मी असताना? तेव्हा त्यांनी सांगितलं, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, तो माझ्यासाठी काहीही करू शकतो. ठरल्याप्रमाणे तिच्या घरी विजय सिंग आणि रामकिशन आले. त्या तिघांनी मिळून रामनिवासचा काटा काढण्याचे कारस्थान रचले. खून करायचा आणि अपघाताचा बनाव करायचा, तशी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीकडे सादर करायची आणि आलेले पैसे राजवतीच्या नावावर ठेवायचे. त्यानंतर तिघांनी मिळून मौज करायची असे पक्के झाले. दिनांक 12 मार्च रोजी जनसेवा केंद्राचा ऑपरेटर रामकिशन याने मुबारकपूर गावातून रामनिवासला दुचाकीवरून तालुक्याला जायचे आहे असे कारण सांगून नेले. त्यामुळे कोणाला काही संशय येण्याचे कारण नव्हते. पुढे रामनिवास परतत असताना नियोजनाचा एक भाग म्हणून त्याला त्याच्या घरी नेण्याऐवजी रामकिशन त्याला घेऊन जंगलात पोहोचला. तिथे त्याने रामनिवासला दारू पिणार का असे विचारले. तो तयारच होता. त्याला कशाचाच अंदाज नसल्याने तो दारू पिण्यास तयार झाला. त्याच्या आजूबाजूला मृत्यू फिरत आहे याची त्याला जाणीवच नव्हती. तो रामकिशनवर विश्वास ठेवून दारू पीत बसला. दरम्यान विजय आणि त्याचा साथीदार धर्मेंद्र हे डबा धरूनच बसलेले होते. रामनिवासला दारूची नशा चढू लागली तेव्हा विजयने साथीदारासह त्याच्यावर हल्ला केला. काही करण्याआधीच त्याने रामनिवासच्या डोक्यात रॉडने वार केले. रामनिवास खाली पडला. तसा विजय आणि धर्मेंद्र त्याच्यावर सपासप वार करून ठार केले. त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर रक्ताने माखलेला मृतदेह गावाजवळ रस्त्याच्या कडेला आणला आणि अपघात झाल्याचा बनाव करून मृतदेह तिथे टाकून ते पसार झाले. दिनांक 12 मार्च रोजी या मृतदेहाची माहिती पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेला रस्ता अपघाताचे स्वरूप दिल्याने पोलिसांनी पाताशिनीत ओळखले आणि तपासाला सुरुवात केली. पुढे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हा खून झाल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे खुनाचा गुन्हा नोंद करून पोलीस तपास सुरू झाला. या चौकशीत काही दिवसापूर्वीच सेवा केंद्र संचालकाने मयताचा 20 लाखाचा विमा उतरवला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. 20 वर्षे अंथरुणावर पडलेल्या माणसाचा इतका मोठा विमा कसा उतरवता येईल? विमा उतरवल्यानंतरच 3 महिन्यात त्याचा मृत्यू कसा झाला? पद्धतशीर खून करून त्याला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे षडयंत्र असल्याचे पोलिसांना लक्षात आले. पोलिसांनी सुरुवातीलाच मयताची पत्नी राजवती हिला चौकशीसाठी घेतले, कारण ती 20 लाख रुपयाच्या रकमेची दावेदार होती. तिच्याकडे चौकशी सुरू झाली आणि ती काही वेळातच सत्य सांगून मोकळी झाली. पोलिसांनी तिला साथ देणाऱ्या विजय आणि रामकिशन या दोघांनाही ताब्यात घेतले.